तर मित्रांनो, टायमिंग किट मध्ये आपण काय काय चेंज करतो ह्या गोष्टी आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे. व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. आम्हीच कारचं आपण टायमिंगचं काम करतोय. तर टायमिंग मध्ये बघू शकता तुम्ही, ह्या ज्या दिसतं ही टायमिंग प्लेट आहे. पूर्ण ही प्लेट आपण रिमूव्ह केलेली आहे. त्या प्लेटवरचे जे काय ऑइल सील असतात हे पण ऑइल सील आपण चेंज करतो. त्याचबरोबर आपण हे स्प्रॉकेट म्हणजे हे काय गिअरचं स्प्रॉकेट आहे. दुसरं हे टायमिंग चेन गाईड असतात, हे 6 गाईड येतात, हे गाईड आपण चेंज करतो. त्याचबरोबर 3 चेन येतात. आता ही एक चेन आहे, इथून इथपर्यंत एक चेन आणि इथून ही एक चेन आहे. म्हणजे खालची जी चेन आहे ही ऑइल पंपची आहे. ही चेन पण टायमिंग मध्ये आपण पकडतो आणि टायमिंग किट मध्ये ही रिप्लेस करतो. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे किट येतं. या किट मध्ये हे 6 गाईड, त्याचबरोबर 2 चेन ह्या असतात, ह्या मेन चेन आहेत, आणि ऑइल पंपची चेन आणि 2 टेन्शनर. हे 2 टेन्शनर हायड्रोलिक वरती काम करतात, ऑइल प्रेशर वरती. चेनला टेन्शन द्यायचं काम करतात. ते आपण सगळं चेंज करतोय. ह्या गोष्टी आपण या टायमिंग किट मध्ये रिप्लेसमेंट करत असतो. त्याचबरोबर गाडीमध्ये क्लचचं काम असेल किंवा वॉटर पंपची कंडिशन कशी असेल, ते वॉटर पंप खराब असेल तर वॉटर पंप पण आपण रिप्लेसमेंट करून घेतो. म्हणजे जे पार्ट खराब व्हायच्या आधी रिप्लेसमेंट करून घेतलेलं बेटर राहतं, म्हणजे तुमचा ब्रेकडाऊन होणार नाही मित्रांनो. जर ठराविक रनिंग नंतर जे पार्ट बदलायचे असतील ते पार्ट तुम्हाला वेळेत बदलून घेतले म्हणजे तुम्हाला मोठा खर्च किंवा गाडी ब्रेकडाऊन होणार नाही मित्रांनो. त्यामुळं कधीही कोणताही पार्ट चेंज करताना जर टायमिंग शेड्यूलनुसार जर तुम्ही रिप्लेसमेंट करून घेतला तर तुम्हाला अनवॉन्टेड खर्च येणार नाहीत मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि पेजला फॉलो करायला विसरू नका.